हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? तर आज सकाळी सकाळी फिरायला निघालेलो आहोत. तर हा व्हिडिओ आहे ना गौराई गेल्याच्या दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे ज्या दिवशी गौरी जाणार होते त्या दिवशीचा आहे. तर मी सासरी निघालेले आहे का तर तिकडे पण गौराई असतात ना, तर त्या गौराईंचे दर्शन घेण्यासाठी निघालेले आहे. हळदी कुंकवाच्या दिवशी जाणं शक्य होत नाही. तर या ठिकाणी या पॉईंटला मी का थांबलो होतो का तर नंदुबाईंचा फोन आला अचानक की आत्ताच्या आत्ता मला 5 मिनिटाच्या आतमध्ये एक व्हिडिओ तू बनवून दे. तर त्यांनी त्यांच्या गौराईंचा व्हिडिओ मला शेअर केलेला होता आणि त्याच्यावरती सॉन्ग टाकून म्हटलं मला काहीही करून तो व्हिडिओ मला पाठव. तर त्याच्यासाठी तिथं मला 1 तास गेला का तर रेंजचा भरपूर आमच्या साईडला प्रॉब्लेम असतो. आणि घरी गेल्यानंतर आरतीसाठी सर्वजण थांबले होते. तर आमच्या दोघांना आरती करायला सांगितली आणि यावर्षी आहे ना घरी पण साध्या पद्धतीनेच हे केलं. आणि हे दोन आमचे सासरे म्हणजे आमचे भाऊ मोठे सासरे आणि दादा माझे सासरे तर आहे ना शेतकरी आहेत. शेतकरी सर्वजण समजू शकतात. तर रानातील कामं असले ना तर गावचे लोक हे असेच असतात. त्यामुळे कोणीही वाईट कमेंट करू नका, हे काय आहे असं तसं म्हणून. आणि सर्व झाल्याच्या नंतर तासभर थांबलो आणि घरी निघालो तर हा आहे ना याला काय म्हणतात माझ्या पटकन आत्ता लक्षात येत नाही आहे, पण तिथं भरपूर पाणी असतं पावसाळ्यामध्ये आणि साईडला भरपूर झाडी. आणि गावाकडची हीच खासियत असते की जिकडे पाहावे तिकडे हिरवळ हिरवळ असते आणि आपल्या साईडला आपल्याला हिरवळ लांब लांबपर्यंत पाहायला भेटत नाही. पण मी ज्या ठिकाणी राहते त्या साईडला पण हिरवळ आहे, पण इतकी नाही आहे. तर गावाकडे गेलं ना खरंच खूप छान वाटतं आणि मला गावी जायला आवडतं सुद्धा. आणि इथे आहे ना भरपूर घरटी होती, एवढी चिमण्यांची घरटी होती आणि त्याच्यामध्ये आहे ना खूप छान छान प्रकारच्या चिमण्या होत्या. म्हणजे आपले जे रेग्युलर आपण पाहतो त्या चिमण्या नाहीत, खूप वेगवेगळे चिमण्यांचे प्रकार होते तिथं पाहण्यासाठी. आणि हे आहे ना आमच्या भानोबा देवाचं मंदिर. तर भानोबा देव खूप नवसाला पावतं बरं का. आणि बरेचसे लोक यात्रेला हजर असतातच. तर यावर्षीची यात्रा केव्हा आहे हे मी नक्की तुम्हाला सांगेल. आणि पुढं आलो तर ही गाडी दिसली, ही आमची सर्वात पहिली गाडी होती. ते सचिनने मला सांगितलं आणि मला वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. तर ज्यावेळेस आमचं नवीनच लग्न झालं होतं ना त्यावेळेस सचिनने सेकंड हँड कार घेतली होती फक्त 3 दिवसासाठी, का तर ती आम्हाला आवडली नाही, त्यामुळे आम्ही ती विकून टाकली. आणि आज म्हटलं गणपती बाप्पांना मोदक द्यावेत. तर पाठीमागे मंडळाचा गणपती असतो, तर म्हटलं तिथं मोदक द्यावेत म्हणून मी आणि माझ्या फ्रेंड्सनी मिळून आम्ही भरपूर असे मोदक बनवले. आणि खूप विकनेस आलेला होता, 5-6 दिवस खूप दगदग होत होती. त्याच्यामुळे म्हटलं आज सचिननं म्हटलं आज आपल्याला बाहेर जेवायला जायचं. तर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला आरती वगैरे केली आणि बाहेर जेवायला गेलो. तर परीची ॲक्शन पाहता हे आमच्यातून एक नमुना वेगळाच आहे. काहीतरी जेवण केलं आणि म्हटलं आता मम्मीकडे जाऊन यावं, का तर मी एक ऑनलाईन वस्तू मागवलेली होती तर ती घेण्यासाठी मला जायचं होतं. तर तिथं भाऊजींनी माझी ती रिसीव्ह केलेली होती आणि ते तिलाच मी ऑनलाईन ऑर्डर करायसाठी सांगितलेलं होतं. तर म्हटलं चला मग ते काय आहे हे मी तुम्हाला नक्की दाखवते. तर मी आहे ना सचिनच्या आणि माझ्या नावाचं मंगळसूत्र मागवलेलं होतं. तर खूप छान असं म्हणजे व्यवस्थित असं त्यांनी बनवून पण दिलेलं होतं. त्याचे म्हणजे जे डबल लाईनिंगचं जे मंगळसूत्र त्यांनी केलं हे मला खूप आवडलं होतं. सिंगल लाईन असती तर ते व्यवस्थित दिसलं नसतं आणि ते पेंडेंट खूप हेवी होतं, त्याच्यामुळे त्याला आहे ना ते झेपलं पण नसतं. चलत मग कसं वाटते पहा. आणि आजचा मिनी ब्लॉग आहे ना आपण इथंच थांबूयात, कारण आजचा मिनी ब्लॉग खूप मोठा झाला, तो मिनी राहिलाच नाही आहे, तो 3.25 मिनिटाचा होऊन गेलेला आहे. बाय, भेटूयात आपण नेक्स्ट मिनी ब्लॉग बरोबर.